तर शिंदेच्या शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। मच्छिंद्र ढवळे यांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलंय। उद्धव कांबळे माझे मित्र आहेत, आम्ही दोघंही शिवसेनेत काम करतो असं मच्छिंद्र ढवळे म्हणाले। राजकारण 15 दिवसांचं आहे, मात्र मैत्री आमची कायमची आहे असंही त्यांनी म्हटलंय। सगळा प्रकार क्षेत्रीय कार्यालय परिसरामध्ये घडला असंही स्पष्टीकरण मच्छिंद्र ढवळे यांनी दिलंय। ते मच्छिंद्र ढवळे आहेत की 2 दिवसांपूर्वी त्यांचा ईबी फॉर्म जो आहे तो दुसऱ्या कार्यकर्त्याने पळवला असा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला। आपल्या बरोबर स्वतः मच्छिंद्र ढवळे आहेत। नक्की झालं काय, तुम्ही कोणत्या प्रभागामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतात, तुम्हाला उमेदवारी मिळाली? मी वॉर्ड क्रमांक 36 मधून उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि मला एबी फॉर्म पण भेटला त्या संदर्भात। मी तो एबी फॉर्म माझा बुधवारी तो जमा पण केला मी। तो त्यांनी त्या वॉर्ड ऑफिस मधून पळवला तो एबी फॉर्म। त्यामुळे बाकीचं मला माहित नाही तिथं काय झालं। त्यांची आणि तुमची काय ओळख आहे का? चांगले मित्र आहेत माझे, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते चांगले, माझे चांगले मित्र आहेत। त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे की ईबी फॉर्म गिळून टाकला की कुठे टाकला, नक्की झालं काय? मला असं सांगण्यात आलं की वॉर्ड ऑफिसला की तो एबी फॉर्म फाडून टाकला आहे असं मला सांगत आहे। पण आजच्या मी आता बघतोय सगळीकडे चर्चा चालू आहे की तिने तो फाडून टाकला, काय तर खाऊन टाकला फॉर्म, अशी काहीतरी चर्चा आहे ती। तुम्ही विचारलं नाही का मित्राला? तुमच्या मित्र भेटलाच नाही मला, काय आता तिथे काय झालं ते मला काहीच कल्पना नाही तिथली। तुमच्या मित्रावरती गुन्हा आता दाखल झालाय? हा दाखल झाला, मला एक काल कळलंय। आता काय असेल ते प्रोसेस, आपला मित्र आहे, आपण त्याला थोडं सहकार्य करायचं। सहकार्य करायचं हो कर मित्र त्या पद्धतीने ईबी फॉर्म पळवले किंवा काय? काय बघा, हे राजकारण 15 दिवसाचं असतं। मैत्री आमची खूप जुनी आहे, ती आपल्याला फक्त टिकवायची शेवटपर्यंत, मैत्री आपल्याला टिकवायची। बरं, म्हणजे तुमचा आता उमेदवारी अर्ज भरलाय आणि तो काय? उमेदवार माझा भरला आहे, अधिकृत उमेदवार मला जाहीर केलेला आहे। शिवसेना शिंदे गटातून मला जाहीर केलेला आहे। पाहतोय की जो ईबी फॉर्म जो आहे तो पळवलेला होता तो क्षेत्रीय कार्यालयामध्ये पळवण्यात आला, मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो अशी प्रतिक्रिया मच्छिंद्र ढवळेंनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी।